POP डिझाईन. इकडं सुमित आमचा रूप लाईट टाकतोय. अरे सुमित तसं काय करतोय? तसं एवढं रूप लाईट टाकायला कधी अभ्यास बसायचा. थांब तुला एक आयडिया सांगतो, सोपी एकदम. खाली उतर, तुला सांगतो आयडिया. एकच मिनिट थांब. तर बघा मित्रांनो, आता सुमित जरा थोड्याशा अवघड पद्धतीनं रूप लाईट टाकत होता, तर मी त्याला या असा पाईप लावून दिलाय. आता बघा पाईपानं तो डायरेक्ट अशी रूप लाईट टाकू शकतो. म्हणजे याला स्टूलची गरज नाही ना, तुम्हाला खुर्चीची गरज नाही. आणि जर तुम्ही रूप लाईट पाईपामधून जर व्यवस्थित प्रकारे लावत असाल तर वरती पण बघू शकता बघा मित्रांनो कशी प्लेनमध्ये व्यवस्थित पडते. कॉर्नरला थोडी जास्त ढकलली पाईपातून की बरोबर व्यवस्थितरित्या त्या POPच्या खटकीमध्ये रूप लाईट व्यवस्थितरित्या पडते. यासाठी तुम्हाला काय वेगळं करायचं नाही. जो आपल्या फिटिंगचा जो पाईप असतो तोच पाईप वापरला तरी काय अडचण नाही. आता बघा मित्रांनो, सुमितला कमीत कमी 5 मिनिटं लागली असते. पूर्ण एक साधारणतः 10 ते 15 मीटर रूप लाईट पडते याच्यामध्ये. तर सुमितला कमीत कमी 5 मिनिट लागली असते. आता बघा सुमित जास्तीत जास्त 2 मिनिट, 2 मिनिट सुद्धा जाणार नाहीत, 2 मिनिट आपण पकडू. बघा मित्रांनो, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला स्टूल इकडं ऑदर हलवायची गरज नाही जागेवर किंवा काय नाही. ह्या रोलमधून ऑटोमॅटिक रूप लाईट त्या ठिकाणी पडते. एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला या टाकायची. बघा झाली मित्रांनो टाकून. बघा किती सोपी पद्धत आहे. फक्त थोडंसं डोकं लावलं का नाही सगळ्या गोष्टी सोप्या होत्यात. फक्त थोडा डोक्याचा वापर करावा लागतो आपल्याला. टाक थोडीशी पुढं अजून 1 मीटर जास्त कट कर. ओके मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आमची रूप लाईट टाकायची पद्धत कमेंटमध्ये कळवा. आणि डिझाईन पण कशी आहे, POPचं काम पण कसं झालेलं आहे, लाईटचं काम चालू, पूर्ण लाईटचंच काम चालू झाल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन, त्यावेळेस पण कळवा कसं झालंय ते. ओके मित्रांनो, धन्यवाद.